पालघर पोलिसांनी मोरे कुरण या रोडवरील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 6 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 4,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। माहितीनुसार 31 जुलै रोजी रात्री 12:15 पालघर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अनंत पराड यांना मोरे कुरण रोड येथील अरुण संखे यांच्या राहत्या घरात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी तात्काळ एक पोलीस पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या। तर या पथकाने जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला। तिथे पराग पाटील वय वर्ष 47, शानू अन्सारी वय वर्ष 30, अमोल संखे वय वर्ष 45, धर्मशील जाधव वय वर्ष 36, राहुल वडे वय वर्ष 31 आणि अक्षय पाटील वय वर्ष 33 हे 6 जण जुगार खेळताना रंगेहात सापडले। पोलिसांनी या आरोपींकडून एकूण 4,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। त्यांच्या विरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वडवी करीत आहे। तर माहितीनुसार अरुण संखे यांच्या घरात सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 6 आरोपींना अटक केली आहे। सध्या या प्रकरणी पोलिसांकडून तपास देखील सुरू आहे। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत। तसेच त्यांनी नागरिकांना सुद्धा आवाहन केलं आहे की अवैध धंदे आपल्या गावात परिसरात सुरू असतील तर याबाबतची गोपनीय माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना सुद्धा केलं आहे। त्या अनुषंगाने या कारवाया करण्यात येत आहे।